हाय दोस्तों, मी महबूब अली आपला पुन्हा एकदा अहिरी समाचारमध्ये स्वागत करतो। आज नगर विकास विभागाच्या एका नोटीसने अहिरी नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा, उपाध्यक्ष आणि इतर 7 सदस्यांची BP वाढली असेल। अहिरी नगरपंचायतीमध्ये 2023-24च्या आसपास तेव्हाचे सत्तारूढ गटातील या सर्व सदस्यांनी त्यांचे नेते अजय कंकाळवार यांनी केलेल्या एका अतिक्रमणाला नियमाकुल करण्यासाठी, त्याला समर्थन देण्यासाठी अहिरी नगरपंचायतीच्या सभेत एक ठराव पारित केला। याविरुद्ध भाजपाच्या सदस्या शालिनी संजय पोहनेकर ह्यांनी जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या न्यायालयात याचिका दाखल करून सदर सदस्यांना अपात्र करण्याची मागणी केली होती। तेव्हा सुनावणी झाली आणि संजय दैने यांनी 24 डिसेंबर 2024ला त्यांना अपात्र घोषित केले, या सर्व सदस्यांना। तर या सदस्यांनी तत्कालीन औषधी व प्रशासन मंत्री डॉक्टर राजे धर्मराव बाबा आत्राम यांना भेटून नगर विकास विभागाकडून स्टे मिळवून देण्याची मागणी केली। त्यांनी तसा प्रयास केला आणि या अपात्र सदस्यांनी नगर विकास विभागाकडे याचिका दाखल केली आणि त्यावर तत्कालीन नगर विकास मंत्री, आत्ताही तेच आहेत, एकनाथ शिंदे साहेब यांनी त्या अपात्रतेला स्टे दिला होता। इथून ते स्थगिती कायम होती, त्यानंतर कुठेच सुनावणी झाली नाही। पण अचानक एक 15 दिवसापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने या सर्व 9 सदस्यांना अपात्र समजून त्यांची म्हणजे सदस्यताची त्यांची जागा रिक्त झाल्याचे दाखवून त्या 9 जागावर पोटनिवडणूक घेण्याचे जाहीर केले। ही एक मोठी चूक होती, एक प्रशासकीय चूक होती। पत्रकारांनी, मीडियाने या मुद्द्याला उचलला नाही, अन्यथा जे सदस्य अपात्र नाहीत त्यांना अपात्र गृहीत धरून त्यांच्या जागा रिक्त दाखवून त्या जागेवर निवडणूक घेण्यात येत असल्याचे जर मीडियाने हा मुद्दा उचलला असता तर गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातील 2-3 लोक निलंबित झाले असते। असो, सदर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या जागेवर पुन्हा पोटनिवडणूक घेण्याचे जाहीर होताच या सदस्यांनी हा मुद्दा पुन्हा उचलला आणि जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या लक्षात आणून दिले की त्यांचे पद अद्याप रिक्त झालेले नाही, त्यांना स्थगिती मिळाली आहे। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नगर विकास विभागाकडे विचारणा करण्यात आली आणि जी मोठी चूक झाली आहे राज्य निवडणूक आयोगाकडून, आता त्याच्यावर पडदा टाकण्यासाठी या अपात्र सदस्यांची सुनावणी घेण्याची त्यांनी कळविले असेल आणि त्यांनी सुनावणीसाठी 24 फेब्रुवारी निश्चित केली होती। पण 24 फेब्रुवारीच्या दिवशी अचानक दुपारी एक पत्र पाठवण्यात आला नगर विकास विभागाकडून की अपरिहार्य कारणास्तव आजची सुनावणी पुढील तारखेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे। आता हे बघून अनेक लोकांना असं वाटले की आत्ता ही म्हणजे सुनावणी होणार नाही आणि सदर पोटनिवडणूक रद्द करण्यात येईल, पण तसं झाले नाही। आज अचानक पुन्हा एकदा नगर विकास विभागाची नोटीस आली आणि 28 तारखेला सुनावणी ठेवण्यात आली आहे। आता हे का घडलं असावं? यात 2 कारण आहेत। एक तर शालिनी संजय पोहनेकर ह्या BJPच्या आहेत आणि त्यांनी आपल्या वरिष्ठांना कळवून सर्व सदस्यांना
अपात्र करण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली असेल. त्यावरून भाजपाकडून एकनाथ शिंदे साहेबाकडे तशा सूचना पाठवण्यात आल्या असेल आणि यांना अपात्र ठरविण्याची एक योजना ठरली असेल. एक दुसरी असं की निवडणूक आयोगावर मोठे संकट आहे. जे पद रिक्त नाही त्या पदावर ते निवडणूक घेत आहेत. खूप बदनामी झालेली आहे. हा मुद्दा मीडियात आला नाही, मीडियाने हा मुद्दा उचलला नाही. जर उचलला असता तर खूप याचे विपरीत परिणाम झाले असते. तरी आता निवडणूक आयोगाला असं वाटत असेल की आपण जर ही पोटनिवडणूक रद्द केली तर आपली बदनामी होईल. म्हणून त्यांनी नगरविकास विभागाकडे या अपात्र सदस्यावर जी यापूर्वी अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती त्यावर लवकरात लवकर निर्णय घ्या असे सूचित केले असेल. त्यामुळेच ही सुनावणी 28 तारखेला ठेवण्यात आली असेल असं वाटते. समजा भाजपाकडून असो किंवा निवडणूक आयोगाकडून असो, जर नगरविकास विभागावर प्रेशर आला असेल तर या सदस्यांची सदस्यता टिकून राहील यात शंका वाटत आहे. या अपात्र सदस्यांनी आवश्यक सर्व प्लॅन केलं असेल. आपले सदस्यता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक ती योजना आखली असेल आणि नगरविकास विभागाकडे तसे प्रयत्नसुद्धा झाले असेल. पण एकीकडे भाजपा, दुसरीकडे निवडणूक आयोग आणि तिसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट. आता या तीन गटामध्ये कोण प्रभावी ठरतो आणि या सदस्यांचे सदस्यता वाचेल की जाईल हे 28 तारखेला कळेल. तुर्तास एवढंच. धन्यवाद. मी आपण सर्वांना विनंती करतो, जर ही बातमी आणि हे जे विश्लेषण आहे आपल्याला आवडलं असेल तर कृपया आपण याला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि मला सहकार्य करा. धन्यवाद.